मी स्वतः कालच सांगितलंय या बाबतीत की ती जी घटना आहे ती घटना 1.5 वर्षापूर्वीची आहे. मी नाकारत नाही, सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही, बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं स्पष्टपणे आमच्या धोकरट साहेबांना सांगितलं. पण दमनिया यांनी देखील आरोप करण्यात आले. दमनिया म्हटले 100% आशीर्वाद आहे असं दस म्हणालेत आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग पहा, असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे असतो का? असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का? काहीतरी विनाकारण बोलू नये. मी स्पष्टपणे कालच सांगितलंय, विक्टीम तो समोरचा जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी. भाजपचं फटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक आहे आता हे मला माहिती नाही पद आहे का नाही, ते पद तपासावं लागेल. परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं मत आहे. त्याची समर्थन मी केलेलं नाही. तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घेईन. मला काय भेट घ्यायला? मी ओळखतो. सतीश भोसले हा कधी माझ्याकडे येतो. मी आता तो पाठीमागे असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे. शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मी कुठं नाही म्हणतो. आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसल्यात. महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर तपास झाला पाहिजे अशा प्रकारची माझी विनंती. म्हणून राजीनामा घ्यावा लागेल. हो बरोबर आहे. तो म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत हे पहिल्यापासून मी म्हणतो. फडणवीस म्हणतात तसे कुठलेच पुरावे सीआयडीला सापडले नाही. आता मुख्यमंत्री बोलल्याच्या नंतर मी त्याच्यावरती काय बोलणार? डबल बोलणार नाही. हिंदी में काय जो सतीश भोसले जिसका फोटो वायरल हुआ है, मैंने कल मालूमात ली है, वो घटना 1.5 साल के पहले की है. फिर भी मैं ये कहना चाहता हूँ कि जिसको मारा है उस लड़के ने अगर फिर्याद दी तो आज की डेट में भी उसके खिलाफ फिर्याद होनी चाहिए और उसको कायदेशीर जो कार्रवाई है वो होनी चाहिए. लेकिन क्या वो आप मानते हैं वो आपको बार-बार इस्तेमाल करता है, आपको बॉस कहता है, क्या आप उसको जानते हो? देखो कौन किसको बॉस बोलता है, कौन किसका क्या रखता है, हर एक की अपन ये नहीं रख सकते. फिर भी मुझे अगर बॉस में बोला है तो बॉस ही बोलता है ना, उसके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. लेकिन क्या आप उसको जानते हैं? आपका कार्यकर्ता है वो जानता हूँ. मैं कभी कभी मेरे पास आता है और मैं ये कहता हूँ कि अगर मैं भी उसका बॉस हुआ तो बॉस का ही कहना है कि उसके ऊपर उचित कार्रवाई होनी चाहिए. 1.5 वर्षापूर्वीची घटना आहे एवढं मात्र त्याच्यामध्ये मला माहिती आहे. बीड मधलं नाहीये ते प्रकरण. आमच्या ऊस तोडीमुळे काही दिशा लोक सगळीकडे आहेत. त्याच्यातून वेगवेगळ्या प्रकरणातून आणि महिलेच्या छेडीवरून आणि अगोदर खोटं सोनं देतो म्हणून काहीतरी घटना घडली असं माझी माहिती आहे.